श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अधिक महिना याचे काही दिवसच बाकी राहिलेले आहे आणि काही ठिकाणी बरीच कामं देखील बघा आपल्याला करायची आहेत. काही कामं झालेली आहेत. तर काही बघा, एक काम जे आहे ते अधिक महिन्यात, ज्याला पुरुषोत्तम मास म्हणजेच मलमास किंवा धोंड्याचा महिना आपण या नावाने ओळखतो. तर या अधिक मासात म्हणजे या महिन्यात जेवढं जास्त तुम्ही कर्मफळ कराल तेवढं जास्त तुम्हाला त्याचं चांगलं पुण्यफळ मिळतं असं म्हटलं जातं. आणि अगदी एवढी जरी सेवा केली ना तरी 100 पटीने त्याचं फळ आपल्याला मिळत असतं. तर मग आता बऱ्याच घरात सत्यनारायण करून झालं असेल, काही घरात कुळदेवीची सेवा देखील करून झाली असेल, किंवा काही ठिकाणी कुलदेवीच्या मूळ पीठावर जाऊन देवीचा मानपान करून झाला असेल, काही ठिकाणी सत्यनारायण झालं असेल, काही बघा ठिकाणी भगवान विष्णूंची अखंड सेवा देखील सुरू असेल. प्रत्येकजण आपापल्या परीनं सांसारिक अडचणी, सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडून सेवा करत असतात आणि अर्थात परमेश्वर त्या सेवा करून घेत असतो. आपल्याकडून ही सेवा करून बघा आपल्याला खूप आनंद मिळतो. आपल्याला भारी वाटतं की आज माझ्याकडून एवढी सेवा झाली. बघा, ज्या काही आपल्या आयुष्यातील अडचणी असोत, जे काही आपलं बघा दुःख आहे, समस्या आहे, त्या नक्कीच या सेवेनं बघा कमी होणार आहेत. तर बघा ज्याला मनात आपल्याला आनंद मिळतो, अशा जेव्हा गोष्टी घडतात तेव्हा खूप प्रसन्न वाटतं. बऱ्याच घरात विष्णूंच्या सेवा सुरू असतील किंवा बघा काही जण करणार असतील. अजूनही बघा महिना संपलेला नाही, अजूनही काही दिवस बाकी आहेत. तर ह्या गोष्टी बघा श्रीहरी विष्णूंची नक्कीच या महिन्यात नक्कीच सेवा करा. खूप महत्त्वाचा हा अधिक महिना आहे. 3 वर्षानंतर हा महिना येत असतो. संपूर्ण अधिक महिन्याचं पुण्य आपल्याला या सेवेनं मिळत असतं. आता आपण सेवा तर करत असतो, पण अधिक महिना हा दानधर्मासाठी देखील खूप महत्त्वाचा मानला गेला आहे. आपण आपल्या घरच्यांना म्हणजेच मग आपल्या लेकीला, कारण लेक आणि जावई हे साक्षात लक्ष्मीनारायणाचा जोडा मानलं गेला आहे आणि त्यांना वाण देणं, त्यांना त्याचबरोबर बघा काही गोष्टी असतात त्या यथाशक्ती वाण देत असतो, यथाशक्ती त्यांना आपण जेवण देत असतो. तर बघा त्याचबरोबर वाण स्वीकारलं देखील जातं. तर आता सगळ्यात महत्त्वाचं येतं तर बघा दान. मग आपण 33 अनारशी दान करत असतो, 33 बत्ताशे दान करत असतो, त्याचबरोबर 33 दीपदान पण करत असतो. आणि जोपर्यंत दीपदान होत नाही ना तोपर्यंत या संपूर्ण अधिक मासाचं फळ जे आहे तर ते फळ मिळत नाही. तर काही ठिकाणी काही घरात खूप छान परंपरा आहे की 33 देवांना जाऊन दीपदान आपण करत असतो. पण आता हे 33 देव कोणते, तर बघा लक्षात घ्या आपल्या यथाशक्तीने. आता समजा मी रामाच्या मंदिरात गेली, श्रीकृष्णाच्या मंदिरात, कारण बघा भगवान विष्णूंच्या अगदी कोणत्याही बघा त्यांच्या हा महिना हा भगवान विष्णूंचा मानला जातो. तर मग बरं बघा रामाचं किंवा कृष्णाचं जे मंदिर आहे तिथे वाण देत असतात, म्हणजे ज्याला आपण वाण देणं म्हणतो. तांब्याचा दिवा दान करत असतात. मग काही ठिकाणी बघा काही लोक 33 देवांना दीपदान करत असतात, तर काही लोक 33 वाती बनवून एकाच देवाला दीपदान करत असतात. आता हे सगळं बघा तुमच्यावर आहे. तुम्ही ज्या देवाला मानता तिथे जाऊन, कुठल्याही देवाचं मंदिर असू दे, तिथे जाऊन तुम्हाला दीपदान आवर्जून करायचं असतं. आता हे दीपदान कसं करायचं तर ते सर्वात आधी तुम्हाला सांगते. तर दीपदान कसं करायचं, तर दीपदान करत असताना या महिन्यात ना अधिक महिन्यात त्याचबरोबर बघा तांबूल देखील दान करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच बघा जोपर्यंत तुमच्याकडून बघा तांबूल दान होत नाही तोपर्यंत अधिक महिन्याचं फळ जे आहे तर ते देखील मिळत नाही. तर असं म्हटलं जातं की तांबूल म्हणजेच काय, तर बघा पानाचा जो विडा असतो, खाऊचं जे पान आपण म्हणतो त्या खाऊच्या पानाचा विडा, त्या विड्याचं पान बघा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर ह्या पानाचं विडा जो आहे
तर तो दान करायचा असतो. आपल्याकडे जर लेक आणि जावई जेवायला येणार असेल तर त्यांना देखील तुम्ही आवर्जून तांबूल द्यायचा आहे. आता तांबूल म्हणजे खरं तर काय असतं ना, आपण जेव्हा बघा माहूर गडला जातो तेव्हा सगळ्या पानांना एक खट्टी साठा असतो आणि तो कुटला जातो आणि त्याचं दान केलं जातं. मग आता तुम्ही तुमच्या घरातल्या बघा, घरातल्या घरात तुम्ही तांबूल करू शकता किंवा जे पानवाले काका आहे तर त्यांना जाऊन सांगायचं आहे की मला तांबूल बनवून द्या. मग ते देखील तुम्हाला तांबूल बनवून देतील आणि तुम्ही ते तांबूल जे आहे ते दान करू शकता. अगदी तुम्ही कुठल्याही मंदिरात जाऊन तुम्ही दान करू शकता. आता तुमच्या जवळपास कुठे बघा देवीचं मंदिर असेल किंवा तुमची जी कुलदेवी असेल आणि तुम्ही तिथे जाणार असाल तर तिथेही तुम्ही हे तांबूल दान करू शकता. आणि नाही शक्य झालं तर तुमच्या जवळपास कुठलंही देवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊनही तुम्ही तांबूल दान करू शकता. त्याचबरोबर या महिन्यात ना गाईचं शुद्ध बघा तूप दान करणं खूप महत्त्वाचं आहे. गोदान खूप महत्त्वाचं आहे. आता गोदान तर आपण करू शकत नाही, पण हो गाईची मूर्ती, मग बघा तिला आपण कामधेनू म्हणतो, ती गाईची मूर्ती तांब्याची असो कुठलं बघा तर ती देखील तुम्ही दान करू शकता. दीपदान पण तुम्ही बघा नक्कीच करायचं आहे. तांबूल दान करू शकता. बघा तुम्ही अगदी यथाशक्ती जसं शक्य होईल तशा पद्धतीने दान करायचं आहे. तुमच्याकडे बघा धोंड्याला कोणी येणार असेल, लेक जावं येणार असेल तर तुम्ही त्यांनाही दान करू शकता. तुम्ही गोदान करू शकता. त्याचबरोबर बघा त्याचबरोबर गाय वासरू आहे त्यांचं काय करायचं, मग आई एकदा आपल्याला ऑलरेडी एखाद्या वस्तू देत असते, मग त्यांनाही सांगा जर तुम्हाला गोदान करायचं असेल तर गाईची मूर्ती किंवा कुठल्याही बघा याची तुम्ही दान करू शकता. तर दीपदान करत असतो ना बऱ्याच लोकांना तुपाचा दिवा लावता आणि तो दान करत असता. पण खरं सांगते जेव्हा आपण एखाद्या बघा नदीमध्ये गंगेत नदीकाठी जेव्हा जे पाणी वाहतं ना तिथे दीपदान करायचं असतं. आता प्रत्येक गावात वाहणारी नदी नाही, मग तुम्ही देवाला ज्या कुठल्या देवाला मानता तिथे तुम्ही 33 दिवे लावू शकता. ते बारीक बारीक दिवे बघा मिळतात तांब्याचे, यथाशक्ती तुम्ही ते दान करू शकता. बघा अगदी बारीक छोटे छोटेही दिवे भेटतात, ते दीपदान करू शकता. तर ते अर्थात त्याने आनंद मिळणार आहे आणि या सेवेचं कर्मफळसुद्धा तुम्हाला अधिक मिळणार आहे. ज्या काही अडचणी आहे आपल्या त्या कमी होण्यास नक्कीच मदत होत असते. आता बघा हे सगळं झाल्यावर जेव्हा तुम्ही दीपदान करत असता तेव्हा सर्वात पहिलं म्हणजे बघा तुम्ही जर दिव्यामध्ये तूप घालणार असाल तर शुद्ध गाईचं तूप घाला किंवा बघा यथाशक्ती तुम्ही तेलाचा सुद्धा दिवा लावू शकता. पण बघा तेलाचा तुम्ही दिवा लावता तेव्हा त्यामध्ये तिळाच्या तेलाचा आवर्जून वापर करा. बघा यथाशक्ती तुम्ही तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा वापर करू शकता. बघा जेव्हाही आपण देवघरात तिळाच्या तेलाचा दिवा लावत असतो ना तेव्हा आपल्या घरात जी काही नकारात्मकता आहे, जी काही निगेटिव्हिटी असते, ती निगेटिव्हिटी हळूहळू बघा कमी होत असते आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते. आणि तिळाचा दिवा जेव्हा घरात लागतो ना तेव्हा त्या तिळाच्या तेलाच्या धुराने सुद्धा जी काही नकारात्मकता असते, निगेटिव्ह असते ना, ती खूप प्रमाणात कमी होताना दिसत असते. बघा आपल्याही घरात सकारात्मक ऊर्जा नांदते. आणि तिळाचं तेलाचं अजून एक महत्त्व असं पण आहे की दीपदान केल्यानं त्या बघा आपल्याला पितृदोष पण असेल किंवा नसेल तर तो सुद्धा कमी होतो. म्हणून नक्कीच या अधिक महिन्याचे काही दिवस बाकी राहिलेले आहे आणि याच्यात 33 दीपदान नक्की करू शकता. तुम्ही 33 ठिकाणीही दिवे लावू शकता किंवा घराच्या बाहेर देवाजवळ तुळशीजवळ असं करूनही तुम्ही 33 दिवे नक्कीच लावू शकता. तुमच्या जवळपास कुठलं मंदिर असेल तर तिथेही तुम्ही दीपदान नक्कीच करू शकता. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू